गरिबांच्या हक्कांवर डल्ला. संजय गांधी निराधार कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचे गंभीर आरोप. आदिवासी युवा सेना संघटना आक्रमक. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. गरीब, आदिवासी, दलित, विधवा महिला, वृद्ध आणि अपंग नागरिकांच्या हक्काच्या योजनांवर काही भ्रष्ट प्रवृत्तीचे कर्मचारी आणि एजंट डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शहादा येथील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील संगणक लिपिक प्रेमसिंग गिरासे तसेच इतर काही कर्मचाऱ्यांकडून एजंटांच्या माध्यमातून लाभार्थ्यांकडे पैशाची मागणी होत असल्याचा आरोप आदिवासी युवा सेना संघटनेने केला असून या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या संदर्भात संघटनेने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार शासनाचा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या गरीब आणि गरजू नागरिकांना मदत करण्याऐवजी काही कर्मचारी व त्यांच्या कथित एजंटांकडून सही शिक्का आणि इतर प्रशासकीय कामासाठी पैशांची मागणी केली जाते. अनेक लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न देता त्यांची अडवणूक आणि मानसिक छळ केला जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय. जनतेची सेवा करण्यासाठी शासनाकडून वेतन घेणारे कर्मचारी जर गरीब नागरिकांकडूनच पैशांची मागणी करत असतील तर हा केवळ भ्रष्टाचार नसून सामाजिक न्यायाच्या तत्वांवर थेट घाला आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेने व्यक्त केली आहे. आदिवासी युवा सेना संघटनेने भारतीय संविधानातील समानता, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांचा उल्लेख करत अशा प्रकारच्या कथित गैरप्रकारांमुळे शासनावरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचे म्हटले. संघटनेने दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित एजंटांवर कठोर कारवाई करण्याची तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली आहे. याशिवाय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळावी आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक शोषणाला आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे. गरिबांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालू नका. आदिवासी युवा सेना संघटनेने प्रशासनाला इशारा देत म्हटलंय की जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही तर संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल. यावेळी शहादा तालुक्यातील उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते दिलीप एस महिरे, तालुका अध्यक्ष दलित आघाडी किरण ठाकरे, तालुका युवा अध्यक्ष सुनील पवार, सोशल मीडिया प्रमुख राजेश ठाकरे, रोहित पवार, दीपक पाडवी, विशाल नवरत, सुनील भील तसेच आदिवासी युवा सेना संघटनेचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच बेधडक आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी परिवर्तन 24 न्यूजला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जोहार, जय आदिवासी, अग्नि जय. मित्रांनो, आज आम्ही आदिवासी युवा सेना संघटना मार्फत माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे. निवेदनात असं नमूद केलं आहे की हे तहसील कार्यालय इथे काही संगणक लिपिक आहेत जे 7-8 सालपासून इथे कार्यरत आहे, तर त्यांची बदली व्हायला पाहिजे. कारण ते आदिवासी व दलित व इतर गरजू लोकांपासून जे लाभार्थी आहेत, जे विधवा महिला व तसेच अपंग आहेत, त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात अशी तक्रार आमच्याकडे आली आहे. म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे की जे असे कर्मचारी आहेत त्यांची बदली व्हायला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे येतात लाभार्थी त्यांच्याकडून पैसे पण मागतात, वरून त्यांना चांगली वागणूक देत नाही. म्हणून इथे येतात त्यांच्यासोबत चांगलं वागणूक द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आम्ही यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब शहादा यांना दिले आहे व परत आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांना सुद्धा पाठवलं आहे. जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय.